शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजनचा दिवस. माझी आता झाली सुरुवात. मी आता सकाळी सकाळी सगळीकडची साफसफाई वगैरे करून घेते. दिवाळी म्हटलं की आवरावर खूप असते. आज सगळं आवरून घ्यावं म्हटलं सकाळी लवकर, कारण दिवसभर तुम्ही पाहतालच आता व्हिडिओमध्ये माझी गडबड. किती कामं असतात दिवाळीमध्ये सगळ्यांना. मी बाहेरची सगळी साफसफाई करून घेतली, सडा वगैरे मारून घेतला. तुमची झाली का दिवाळीची तयारी? आज म्हणजे खरी दिवाळी, लक्ष्मीपूजन. म्हणजे मी आता बाहेरचं सगळं आवरून घेतलं, फ्रेश होऊन देवपूजा करून घेतली, सगळीकडे रांगोळी काढून घेतली, कारण दिवसभर खूप गडबड राहणार आहे. पोळ्याचा स्वयंपाक, पूजेची तयारी, नंतर आपला मेकअप. तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये सगळं. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. खूप छान व्हिडिओ बनवला आहे मी, आणि आवडला तर लाईक शेअर नक्की करा. सगळीकडे बाहेर रांगोळी वगैरे काढून घेतली, कारण संध्याकाळी रांगोळी काढायला वेळ नाही भेटत जास्त, म्हणून मी बाहेरची थोडीशी सकाळीच काढून घेतली. आज व्हिडिओ काढायला पण व्हिडिओग्राफर उठले नव्हते, मग काय आपलंच चालू दिलं. पूजा घेतली करून. हे पहा, मी छान पूजा केली आहे. मग मी गेले किचनमध्ये, तोपर्यंत साहेब उठले होते. साहेबांना माहीतच नाही व्हिडिओ चालू आहे. पहा आता. म्हटलं आता थोडंसं चहा बनवून घ्यावा. चहा पिलं की सकाळी सकाळी कामाला थोडी तर येईल. दिवसभर खूप कामं करायचे. आज नाश्त्याला पण वेळ भेटतोय का नाही. चहा प्यायला तोपर्यंत साहेब उठले होते. मग दोघांनी घेतल्या गाड्या धुवून. आज लक्ष्मीपूजन म्हटलं की आपण आपल्या घरच्या लक्ष्मीच आहेत, यांची पण पूजा असतेच ना. त्यामुळं मग ते गाड्या धुत होते, तोपर्यंत मी घेतलं घरातलं सगळं आवरून, फरशी वगैरे. आज लक्ष्मीपूजन म्हटल्यावर सगळीकडे साफसफाई. आज मावशीला पण सुट्टी दिली होती कामाला. आज सण पण होता आणि खूप लेट येतात त्यामुळं मग बाहेर खूप पसारा पडलेला असतो. सणासुदीचं चांगलं पण नाही वाटत. मग मीच आवरून घेतलं सगळं पटापटा. घरातली सगळी साफसफाई करून घेतली. आज नाश्ता बनवायला पण वेळ नाही भेटला, आणि कृष्णा पण म्हणत होता मला मिसळ खायची मम्मी, त्यामुळं मग घरी मिसळ बनवायला पण मला वेळ नव्हता आज. ते दोघं गेले होते मिसळ घ्यायला. तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेतलं. छान असं मस्त फरशी वगैरे सगळीकडची आवरून घेतली, स्वच्छता केली. का सणासुदीचं खूप छान वातावरण वाटतं. मस्तपैकी सगळं आवरलं. आता थोडंसं फ्रेश व्हावं म्हटलं. घरही फ्रेश करून घेतलं होतं सगळं. फ्रेश होऊन मग म्हटलं स्वयंपाकही करून घ्यावा लवकर. पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. हे पहा मी कसं आवरलं आहे घर. तुम्हाला माझं घर दाखवते. कसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. छोटंसं घर आहे. घर काय हो, छोटं असलं तरी चालतं, पण घरामध्ये घर पण पाहिजे आणि घरामध्ये स्वच्छता पाहिजे. हे पहा, असं आहे माझं छोटंसं घर. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत आले होते हे दोघं. बाहेर फरशी पुसल्यामुळे साहेबांनी चप्पल हातातच आणली. म्हटलं आता नाश्ता करायचा आहे, तोपर्यंत पुरणाची डाळ ठेवावं शिजायला. तोपर्यंत डाळ शिजून होईल. मी कुकरमध्ये शिजवली आज डाळ. तशी मी पातेल्यात शिजवत असते पुरणाची डाळ, पण आज वेळच नव्हता, खूप गडबड आहे. तोपर्यंत म्हटलं आता नाश्ता करून घ्यावं, डाळ शिजतीये. म्हणून त्यांना सगळ्यांना नाश्ता दिला. नाश्ता करून झाला. हे दोघं लागले होते डेकोरेशनच्या तयारीला. म्हटलं पण मी पण स्वयंपाक करत करत थोडीशी मदत करू लागले त्यांना, कारण खूप सारे डेकोरेशन असतं, खूप सारे फुलं लागतात. आता ही फुलं सगळी हे सगळे पाकळ्या करून घेतात. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक आवरून घेते. मग संध्याकाळी परत आवरायला पण वेळ नाही भेटणार. मग पटपट त्यांनी तोपर्यंत पाकळ्या करेपर्यंत माझा इथे स्वयंपाक चालू होता. मी स्वयंपाक करून घेतला पटकन. हा संध्याकाळी मला घालायचा होता घागरा, कारण लग्नामध्ये जी हौस नाही झाली ते आता पूर्ण करायची. कारण त्यावेळेची परिस्थितीनुसार 600 रुपयाच्या साडीवरतीच लग्न झालं. पण आता नवरा हौशी आहे तर
काही सगळीच हौस पूर्ण होती. हौस करणारे असेल तर आपल्यालाही हौस करायला बरं वाटतं, छान वाटतं. मी आता इकडं आवरून घेतलं, म्हटलं आता डेकोरेशन करून घ्यावं. मी डेकोरेशनसाठी खूप सारं ऑनलाईन सामान घेऊन ठेवलेलं आहे. खूप छान छान भांडे, फ्लावर, पंती खूप स्वस्त भेटतं ऑनलाईन. तुम्हालाही पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी लिंक पाठवेल. आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतालच खूप छान छान भांडे वगैरे आहेत माझ्याकडं. मी घेतले इकडे डेकोरेशन करून. मी त्या साडीवरती लक्ष्मीची पूजा मांडून घेतली, कारण संध्याकाळी परत घागरा घातला की तुम्हाला बसताच नसतं आलं, त्यामुळे मी अगोदरच सगळी पूजा मांडून ठेवली. मग घेतलं डेकोरेशन करायला. छान असं डेकोरेशन करून घेतलं. तुम्ही संध्याकाळी व्हिडिओमध्ये नक्की पहा माझं डेकोरेशन, आणि आवडलं तर लाईक शेअर नक्की करा. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, आता मी छान आवरून लक्ष्मीची पूजा करून घेतली. मग मी गाड्यांची पण छान पूजा करून घेतली बाहेर. या पद्धतीने होता माझा दिवसभराचा लक्ष्मीपूजनचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा मला. खूप छान गेला आजचा दिवस. खूप सारी तयारी होती, कामाने दमले पण होते खूप, पण आता छान फोटो व्हिडिओ काढण्याची म्हटलं की सगळा कामाचा शीण निघून गेला. हे पहा, मी अशी पूजा मांडली होती. हे सगळं मी केलेलं दिवसभराचं डेकोरेशन. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, आणि मी डेकोरेशन कसं केलं मला नक्की सांगा. मग मी छान व्हिडिओ फोटोज क्लिक करून घेतले थोडेसे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं मी. मग मस्त कृष्णाने माझे थोडे फोटो काढले. घागऱ्याने चालता पण येत नव्हतं, पण तरी पण चालू होतं माझं. मग आम्ही थोडेसे फटाके वाजवून घेतले. कृष्णाने तर खूप सारे फटाके वाजवले. फटाक्याच्या नादामध्ये व्हिडिओ काढायला कोणालाच वेळ नव्हता, त्यामुळं माझा मिस काढलाय. मग तुमची कशी दिवाळी? मज्जेतच असेल, कारण दिवाळी म्हटले की सगळीकडे मज्जाच मज्जा असते. खूप सारे फटाके वाजवले आम्ही इकडे. आता खूप मज्जाच मज्जा होती. असा होता माझा आजचा दिवसभराचा लक्ष्मीपूजनचा दिवस. तुम्ही तर पाहिले सकाळपासून माझी कामाची गडबड, डेकोरेशनची तयारी, नंतर फोटोंची पण घाई. खूप सारी दिवाळी एन्जॉय केली. आता उद्या आहे पाडवा. आज आता दिवाळीचा दिवस खूप छान होता. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा पूर्ण दिवस कमेंटमध्ये नक्की सांगा. आता उद्याची तयारी, उद्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये नक्की पहा पाडव्याचा. इकडे आता आम्ही घेतले सगळ्यांनी फटाके वाजवून मस्त. तशी तर मला फटाके वाजवायची खूप भीती वाटते, पण यावर्षी थोडीशी डेअरिंग केली. पण दिवाळीमध्ये भुरनळे नाही लावले तर काय लावलं. हे पहा, खूप छान फटाके होते. सुरसुऱ्या पण पेटवून घेतल्या. चला तुम्हाला दाखवते माझं आता छान डेकोरेशन. हे पहा, अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे. तुम्ही पहा, तुमच्याकडे कशी असते पूजा नक्की सांगा. मी इतकी सुंदर लक्ष्मीची मूर्ती घेतली होती. खूप छान मूर्ती भेटली होती मला. हे पहा, असं सगळीकडे मी डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण घरामध्ये. पण आता खूप सारा व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला, तरी पण त्यातले त्यात काढला आहे सगळा. कारण जो घागरा मी घातला होता त्याने मला चालताच येत नव्हतं. सगळं डेकोरेशन पुसून गेलं असतं, त्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ काढला आहे सगळा. ही आहे माझी बाहेरची रांगोळी वगैरे. हा माझा संपूर्ण घरातला व्हिडिओ आहे. चला आता उद्यापर्यंत बाय बाय. भेटू आता नेक्स्ट पार्टमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहून माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे मी असे छान छान व्हिडिओ अजून नवीन नवीन बनवत राहील.
मी आत्ता सुरुवात केली व्हिडिओ बनवायला, त्यामुळे मला जास्त पण एवढं काही माहीत नाही आहे. हा पण तुमच्या प्रेमाने आणि सपोर्टने मी नक्की सगळं शिकेन. चला बाय बाय.